एस एज्युकेशनच्या आपल्या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण सुरू करणार आहोत 9व्या वर्गाचं सायन्सचा पान क्रमांक 81 वरती असलेला चॅप्टर, ज्याचं नाव आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. चॅप्टर क्रमांक 7 आहे, हा 7वं प्रकरण आहे मुलांनो. तर बघूया या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर मुलांनो, सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे परिसंस्था म्हणजे काय. परिसंस्था म्हणजे आपलं या ठिकाणी मी तुम्हाला म्हणू शकतो की जे आपलं सभोवतालचं जे परिसर आहे तीच आपली परिसंस्था आहे. जसं वन्य प्राण्यांची परिसंस्था म्हणजे त्यांचं जंगल, जलप्राण्यांची पाण्यात राहणाऱ्यांच्या जीवांची जी परिसंस्था म्हणजे समुद्र किंवा नदी. तर परिसंस्था म्हणजे आपला सभोवतालचा जो परिसर असतो त्याला आपण परिसंस्था असं म्हणू शकतो. तर मुलांनो, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह आपल्याला आता बघायचा आहे. मागील इयत्तेत पोषण पद्धतीनुसार आपण सजीवांचे वर्गीकरण शिकलो आहोत. सजीवांचं सुद्धा वर्गीकरण होत असतं मुलांनो, की काही मांसाहारी जीव असतात, काही शाकाहारी जीव असतात. तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे जीव असतात तर त्यांचं त्या अनुसार आपण काय करत असतो, वर्गीकरण करत असतो. त्यानुसार स्वयंपोषी म्हणजे उत्पादक जे असतात, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर परपोषी म्हणजे त्याला आपण भक्षकसुद्धा म्हणू शकतो, जे दुसऱ्या प्राण्यांना खाऊन आपलं या ठिकाणी पोषण करत असतात. त्यानंतर मृतोपजीवी आणि विघटक असेही सजीवांचे प्रकार आहेत. तर सभोवतालच्या परिस्थितीतील विविध भक्षक स्तर खाली दिलेले आहेत, त्यांचे निरीक्षण करा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघूया. तर खाली दिलेले स्तर जे आहे आपल्याला बघायच्या मुलांनो, पान क्रमांक 81 वरती आपण आलेलो आहे. प्राथमिक भक्षक. तर या ठिकाणी प्राथमिक भक्षक म्हणजे कोणते आहे ते बघूया. त्याला आपण शाकाहारी सुद्धा म्हणत असतो. उदाहरण नाकतोडा, खार, हत्ती इत्यादी हे स्वयंपोषी म्हणजे उत्पादक वनस्पती यांच्यावर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात. म्हणजे हे जे हत्ती, खार, नाकतोडा हे जे प्राणी आहेत ते काय करतात, वनस्पतींपासून आपलं अन्न मिळवतात. म्हणजे ज्या वनस्पती असतात ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना खाऊन हे प्राथमिक भक्षक जे असतात ते आपलं पोट भरत असतात. त्यानंतर द्वितीयक भक्षक, त्यांना आपण मांसाहारी म्हणत असतो. तर याच्यातलं उदाहरण आहे बेडूक, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. तर मांसाहारी प्राणी जे असतात ते शाकाहारी प्राण्यांना अन्न म्हणून खात असतात आणि आपलं पोषण पूर्ण करत असतात. त्यानंतर सर्वोच्च भक्षक. तर सर्वोच्च भक्षकामध्ये आलेलं आहे उदाहरण वाघ, सिंह मांसाहारी प्राण्यांना खातात. वाघ, सिंह जे असतात ते शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या प्राण्यांना ते खाऊ शकतात आणि इतर प्राणी त्यांना खात नाहीत. म्हणजे हे जे वाघ, सिंह जे प्राणी आहेत त्यांना इतर प्राणी खात नाहीत. त्यानंतर उभयाहारी किंवा मिश्राहारी सुद्धा यांना म्हणतात. उभयाहारी म्हणजे उदाहरण माणूस. जसं माणूस आहे तो शाकाहारी भोजनसुद्धा करत असतो आणि त्याच्या भोजनामध्ये मांसाहारसुद्धा या ठिकाणी समाविष्ट आहे. त्यानंतर अस्वलसुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीही असू शकतो. त्यानंतर हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करत असतात. तर ते शाकाहारी प्राण्यांनासुद्धा खात असतात आणि मांसाहारी प्राण्यांनासुद्धा खात असतात किंवा ते वनस्पतींचं भक्षणसुद्धा करू शकतात. त्यामुळे याला हा जो चौथा प्रकार आहे याला उभयाहारी किंवा मिश्राहारी असं म्हणतात. तर आता बघा मुलांनो, पान क्रमांक 81 वरती आता आपल्याला अन्न साखळी व अन्न जाळे हे बघायचं आहे. त्याला आपण फूड चेन म्हणजे साखळी, तर फूड चेन म्हणजे या ठिकाणी अन्न साखळी आणि फूड वेब म्हणजे अन्न जाळे यांच्याबद्दल आपल्याला आता शिकायचं आहे. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे चित्र 7.1चे निरीक्षण करून प्रत्येक घटकातील संबंध स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे आकृती 7.1 प्रमाणे तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या सजीवांच्या 4 साखळ्या तयार करा. आपल्या जवळपास आढळणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात त्यांच्यापैकी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या साखळ्या आपल्याला तयार करायला हे दुसरा उपक्रम आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असते. ही आंतरक्रिया जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर या आंतरक्रियेत एक क्रम असतो. म्हणजे क्रम म्हणजे एकानंतर एक ज्या घडामोडी असतात त्या होत असतात, त्याच्यामुळे एक क्रम जो आहे तो या ठिकाणी नेहमी राहत असतो. त्याला अन्न साखळी म्हणतात. हा जो क्रम आहे या क्रमाला आपण अन्न साखळी म्हणत असतो.
प्रत्येक साखळीत अशा 4 वा 5हून अधिक कड्या असतात. म्हणजे हे जे साखळी आहे त्या साखळीमध्ये प्रत्येक ठिकाणी 4 किंवा 5 असे सजीव राहतील, अशा कड्या असतील ज्या आपल्या या अन्न साखळीमध्ये समाविष्ट आहेत. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्यांचा समावेश असतो. त्यातूनच अन्नजाळे निर्माण होते. आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या घटक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत आणि त्यांना आपण वेगवेगळ्या साखळ्यांमध्ये जोडले तर अशा प्रकारे अन्नजाळे जे आहे ते निर्माण होत असते. तर आता आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी हे गवत आहे. गवत जे आहे ते स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. सूर्याच्या ऊर्जेमुळे ते स्वतःचं अन्न तयार करतं. हे गवत खातो कोण? नाकतोडा. या नाकतोड्याला खात असतो हा बेडूक. या बेडकाला खात असतो हा सर्प. या सर्पाला खात असतो हा पक्षी. या ठिकाणी हा जो गरुड असतो, गरुड सर्पाला खात असतो. त्यानंतर या गरुडाचे मृत्यू झाल्यानंतर त्याचं शरीर जे आहे ते हे जे या ठिकाणी मृतांच्या जीवनावर मृतांचं शरीर खाणारे मृतोपजीवी जे सजीव असतात, जसं हे मशरूम आहे किंवा आणखी दुसरे लहान कीटक वगैरे असतात किंवा जीवजंतू असतात, ते सुद्धा याच्यामध्ये येत असतात. तर मागील इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यासलेल्या विविध परिसंस्थांमधील अन्न साखळ्या स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला आणखी एक उपक्रम दिलेला आहे. तर बघूया आता पान क्रमांक 82 काय दिलेला आहे आपल्याला. तर मुलांनो, आता आपण पान क्रमांक 82 वरती आलेलो आहे. एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. ठीक आहे, म्हणजे कुठला एखादा सजीव, जसं आपण या ठिकाणी म्हणतो की उंदीर. तर उंदीर जो आहे तर वेगवेगळे पक्षी जे असतात, गरुड झालं किंवा या ठिकाणी घुबड झालं, असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा उंदराला खात असतात किंवा सर्पसुद्धा उंदराला खात असतात. त्यानंतर उदाहरण, एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींचे पाने खातो, मात्र तोच कीटक बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष्य होत असतो. म्हणजे तो एक किडासुद्धा काय करत असतो, खूप साऱ्या झाडांची पानं खात असतो आणि तो जो किडा आहे त्या किड्यालासुद्धा वेगवेगळे प्राणी जे आहे, जसं कीटक झालं, बेडूक झालं, पाल झाली किंवा वेगवेगळे प्रकारचे पक्षी झाले, हे सगळे जे सजीव आहेत ते त्या कीटकाला खात असतात. जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्न साखळी ऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. म्हणजे आपण हे जे क्रम आहे या क्रमाला आपण एका साखळीमध्ये दाखवू शकत नाही, कारण एक कीटक जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पतीला खाऊ शकतो आणि त्या कीटकाला वेगवेगळ्या प्रकारचे जे जीव आहेत ते सजीव खात असतात. त्यामुळे आपण जर याची जी साखळी तयार करायला गेलो तर ती सरळ रेषेमध्ये तयार होणार नाही, तर त्याचं एक जाळ तयार होईल. त्यालाच आपण निसर्गातील अन्नजाळे किंवा फूड वेब असं म्हणत असतो. सामान्यपणे अशी अन्नजाळी निसर्गात सर्वत्र आढळतात. म्हणते अशा प्रकारची जी अन्नजाळी आहे ती निसर्गामध्ये सगळीकडेच आपल्याला दिसून येत असते. तर मुलांनो, आता आपल्याला या ठिकाणी सभोवतालच्या परिस्थितीतील विविध भक्षक नोंदवा व त्यांचे पोषण पद्धतीनुसार वर्गीकरण करा. चित्र 7.2 मध्ये विविध सजीवांची चित्रे दिलेली आहेत, त्यापासून अन्नजाळे तयार करा असं आपल्याला या ठिकाणी एक उपक्रम दिलेला आहे. तो उपक्रम आपल्याला करून बघायचा आहे. तर बघा मुलांनो, या ठिकाणी अन्नजाळ्यामध्ये भक्षकांची संख्या निश्चित असते का? त्यानंतर अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्याचा परिसंस्थेवर काय परिणाम होईल? त्यानंतर अन्नजाळ्यामध्ये संतुलन असणे का आवश्यक आहे? अशा विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर उद्भवत असतात. तर मुलांनो, पान क्रमांक 82 वरती आता आपल्याला बघायचं आहे ऊर्जेचा मनोरा. एनर्जी पिरॅमिडसुद्धा आपण याला म्हणू शकतो. या ठिकाणी पोषण पातळी, त्याला आपण ट्रॉपिकल लेवल्स, ह्या ज्या आहे वेगवेगळ्या पातळ्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अन्न साखळीत अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकांपर्यंत टप्प्याटप्प्यांनी घटत जाते. तर या ठिकाणी बघा, परिसंस्थेतील सर्व उत्पादक म्हणजे वनस्पती ह्या सर्वात जास्त आहे उत्पादक.
जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर शाकाहारी जीव, त्याला आपण प्रथम पोषण पातळी म्हणत असतो. त्यानंतर मांसाहारी, ज्याला आपण द्वितीय पोषण पातळी म्हणत असतो. त्यानंतर तृतीय पोषण पातळी असते, त्याला आपण उभयाहारी असे नाव दिलेले आहे. तर या वेगवेगळ्या पातळी व पातळीमध्ये असलेली संख्या हे आपल्याला या ठिकाणी त्याच्यानुसार दिलेली आहे. हा मनोरा आपण तयार केलेला आहे. तर मुलांनो, आता आपण पान क्रमांक 83 वरती आलेलो आहे. पान क्रमांक 83 वरती आपल्याला या ठिकाणी आकृती 7.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे या मनोऱ्यात प्रत्येक स्तरावरील ऊर्जा संक्रमण दाखविलेले असते. अन्न साखळीत अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. जी अन्न साखळी आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऊर्जेचे विनिमय स्तर असतात. तर ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जात असते. म्हणजे सर्वात जास्त सूर्याची ऊर्जा असते, त्यानंतर सूर्यातून ती ऊर्जा एका वनस्पतीमध्ये येत असते, तर ती फार कमी होऊन जाते. त्यानंतर वनस्पतीमधून ती वनस्पती खाल्लेला जो वेगवेगळा कुठलाही प्राणी आहे, तर ती ऊर्जा त्याच्यामध्ये जात असते, ती वनस्पतीपेक्षा कमी होते. नंतर त्या शाकाहारी प्राण्याला ज्या दुसऱ्या मांसाहारी प्राण्याने खाल्लेले आहे, तर शाकाहारी प्राण्यापासून मांसाहारी प्राण्यापर्यंत ऊर्जा जी आहे ती कमी कमी होत जाते. म्हणजे सूर्यापासून तर त्या शाकाहारी प्राण्यापर्यंत, त्या मांसाहारी प्राण्यापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारची जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचं हस्तांतरण जे आहे ते कमी कमी होत जात असतं. तसेच सजीव संख्यासुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जात असते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृती बंधाला ऊर्जेचा मनोरा असे आपण या ठिकाणी म्हणत असतो. सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होत असते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवजंतू आहे, तर जीवजंतू कुठल्याही प्रकारच्या मृत शरीरावरती काय करत असतात, त्या मृत शरीराचे विघटन करत असतात. ठीक आहे, त्याला ते सडत असतं, कुजत असतं, त्याचा जो दुर्गंध येत असते ती त्या विघटनामुळेच येत असते. तर बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्याच्या निर्जीव शरीराचे विघटन करत असतात. ठीक आहे, त्यांना आणि म्हणून कुठलाही जर मृतदेह जो असतो जर आपण जमिनीत पुरवला तर काही कालांतराने त्याची माती होऊन जात असते. ते हे याच्यामुळे होत असतं कारण त्याचं आपण विघटन होत असतं. हे सूक्ष्मजीव आहे किंवा ही जी बुरशी आहे ती त्याला पूर्णपणे त्याच्यातलं जेही काही पोषण असतं ते स्वतःमध्ये घेऊन घेत असते आणि ते जे शरीर आहे ते पूर्णपणे विघटित होऊन जात असते. तर त्यांना विघटक म्हणतात. मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. म्हणजे याच्यापासून ते कार्बन मिळवत असतात. हे पदार्थ हवा, पाणी आणि माती यात सहजतेने मिसळतात. तिथून ते घटक पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात आणि पुढे ते अन्नसाखळीत संक्रमित होतात. तर या ठिकाणी 7.4 अशी ती जलीय ऊर्जा मनोरा या ठिकाणी आपल्याला 7.4 आकृतीमध्ये दिलेला आहे. सर्वात जास्त या ठिकाणी काय असते, कॅलरीज कोणामध्ये असतात, वनस्पतींमध्ये. त्यानंतर किती आहे टोटल, 10,000 कॅलरीज या ठिकाणी किलो कॅलरी आहे. त्यानंतर प्राणी, वनस्पतीनंतर येत असतो नंबर प्राण्यांचा. तर आपल्याला ऊर्जा जी असते ती पुढे पुढे जसं जसं आपण वर जात असतो ऊर्जा कमी कमी होत जात असते, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर प्राण्यांमध्ये ते होत असतं 1,000 किलो कॅलरी. त्यानंतर मासे जे असतात त्यांच्यामध्ये ती ऊर्जा जात असते 100 किलो कॅलरी. आणि मानव जे असतात, मानवांमध्ये ती ऊर्जा जात असते 10 किलो कॅलरीज. तर अशा प्रकारे जी ऊर्जा आहे ती स्थानांतरित जी होत असते, अशा प्रकारे ती ऊर्जा स्थानांतरित होत असते. आणि स्थानांतरित होताना ऊर्जा जी आहे ते कमीत कमी होत असते. सर्वात आधी सगळ्यात जास्त राहील आणि सर्वात वरती जी आहे ऊर्जा सर्वात कमी पोहोचत असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मुलांनो. तर मुलांनो, यावरून तुमच्या आता लक्षात आले असेलच की सजीवांच्या विविध पोषण प्रकारांनुसार तयार होणाऱ्या अन्नजाळ्यामुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित होत असतात. त्यानंतर दिलेलं आहे की कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य आहे. म्हणजे जेवढ्याही कुठल्या परिसंस्था आपण बघू शकतो, म्हणजे वन्य प्राण्यांच्या परिसंस्था पहा किंवा
ज्या पाळीव प्राणी आहेत त्यांच्या परिसंस्था पहा, किंवा मानवाशी संबंधित असलेल्या परिसंस्था पहा, किंवा जलामध्ये असलेल्या, पाण्यामध्ये असलेल्या प्राण्यांची, सजीवांची परिसंस्था पहा. कुठल्याही प्रकारच्या परिसंस्था असतील तर त्यामध्ये सूर्य जो असतो सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्रोत असतो. त्याच्यामुळे कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य असतो. परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवत असते. विघटकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीकडे ती जात असते आणि ती तशी या ठिकाणी संक्रमित होताना त्याचं जे संख्या आहे ते कमी कमी होत जात असतं. त्यानंतर विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. म्हणजे सूर्याकडून आपल्याला जी ऊर्जा मिळत असते आपण ती ऊर्जा सूर्याला परत देऊ शकत नाही. त्यामुळे हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे, जो आपल्याला सूर्याकडून जी ऊर्जा मिळत असते आपण त्याला तो परत देत नसतो. त्यामुळे हा जो प्रवाह आहे तो एकेरी प्रवाह आहे किंवा एकेरी वाहतूक आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर मुलांनो, पान क्रमांक 83 वरती आता आपल्याला काही महत्त्वाच्या संस्थांचे कार्यसुद्धा या ठिकाणी बघायला दिलेले आहे. तर बघूया. भारतीय परिस्थितिकी व पर्यावरण संस्था, त्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट असं म्हणत असतात, ते आहे दिल्लीला. या संस्थेची स्थापना 1980 साली करण्यात आली असून संशोधन, प्रशिक्षण व परिसंवाद आयोजित करण्याचे प्रमुख कार्य या संस्थेमार्फत केले जाते. या संस्थेमार्फत इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.